या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे 4 असे पदार्थ जे तुमच्या गटसाठी किंवा तुमच्या आतड्यांच्या हेल्थसाठी खूप महत्वाचे आहेत. सो गटची हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी आपल्या गटमधले जे काही मायक्रोबायोम आहेत किंवा चांगले बॅक्टेरिया आहेत त्यांची ग्रोथ व्यवस्थित झाली पाहिजे, जेणेकरून ते आपलं कार्य व्यवस्थित करतील आणि गटचं फंक्शनही व्यवस्थित चालेल. पहिलं जे फूड आहे ते म्हणजे फर्मेंटेड फूड, जसं की दही, ताक, किमची हा एक कोबीला फर्मेंट करून बनवलेला पदार्थ आहे. तर हे तिन्ही पदार्थ आपल्या गटसाठी, आपल्या आतड्यांसाठी खूप महत्वाचे आहेत, कारण त्यामुळे चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि जे खराब बॅक्टेरिया आहेत ते कमी होतात. दुसरं जे आहे ते म्हणजे तूप. तुपामध्ये ब्युटेरिक ऍसिड नावाचा घटक असतो आणि या ब्युटेरिक ऍसिडमुळे आपली पचनक्रिया व्यवस्थित होते, आपल्या गटचं किंवा आपल्या आतड्यांचं कार्य व्यवस्थित चालतं आणि त्यामुळे जे काही आतड्यांचे विकार असतात ते कमी होतात. तिसरं जे आहे ते म्हणजे बनाना किंवा केळं. सो केळ्यामध्ये प्रीबायोटिक्स असतात. तो प्रीबायोटिक म्हणजे आपले जे काही गटमधले चांगले बॅक्टेरिया असतात किंवा गट मायक्रोबायोटा आहे त्यांना फूड देणं किंवा त्यांना जेवण देणं हे प्रीबायोटिक्स करत असतात. सो बनाना हे एक प्रीबायोटिक आहे, त्यामुळे तुम्ही गट व्यवस्थित ठेवण्यासाठी बनाना रेग्युलरली खाऊ शकता. त्यानंतर चौथं जे आहे ते म्हणजे डाळी, स्पेशली मसूर आणि मूग डाळ. सो ह्यामध्ये फायबर असतात, प्रोटीन्स असतात आणि बरेच असे न्यूट्रिएंट्स पण असतात जे आपल्या आतड्यांच्या हेल्थसाठी किंवा आतड्यांचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी गरजेचे असतात. त्यामुळे हे पदार्थ तुम्ही रेग्युलरली खायला पाहिजेत जर तुम्हाला तुमच्या आतड्यांची हेल्थ व्यवस्थित ठेवायची असेल आणि आतड्यांच्या संदर्भात जे काही विकार असतात ते कमी करायचे असतील तर. सो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर सोबत नक्की शेअर करा आणि फ्युचरमध्येही असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या अकाउंटला नक्की फॉलो करा.